मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तब्बल 1.5 महिना उलटून गेला. मात्र बीड जिल्ह्यामध्ये त्याची धुमस कायम आहे आणि हत्ये प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी देखील केली जाते. मात्र या हत्येखोरांनी जे यातले आरोपी आहेत त्यांनी ज्या हॉटेलवरती बसून हा हत्येचा कट रचला होता असा जो CIDला संशय आहे त्या हॉटेलच्या समोर आहे मी. हे तिरंगा हॉटेल आहे. या हॉटेलवरती ते 8 तारखेला या ठिकाणी आले होते आणि 8 तारखेला त्यांनी याच हॉटेलमध्ये बसून जेवण करत असताना हा कट रचल्याचा देखील आरोप संशय CIDला होता. आणि त्यानंतर CIDच्या पथकानं या ठिकाणी येऊन इथलचं जे CCTV फुटेज आहे ते देखील ताब्यात घेतलं. एवढंच नाही तर इथलचे जे मालक आहे त्या मालकाची देखील चौकशी केली होती आणि यामध्ये सुदर्शन घुले त्याचबरोबर इतर जे त्याचे सहकारी आहेत त्यांनी एकत्रित बसून याच हॉटेलवरती हा कट रचल्याचा देखील आरोप केला जातो आहे. आणि विशेष म्हणजे या संदर्भामध्ये CIDनं इथलचं CCTV फुटेज देखील तपासलं आणि हे सगळं तपासल्यानंतर आता त्यातून समोर काय येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र नांदूर फाटा या ठिकाणी हे हॉटेल आहे. जो बीड केज जो काही रोड आहे राष्ट्रीय महामार्ग आहे या राष्ट्रीय महामार्गाला लगत असलेलं हे हॉटेल आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक देखील येत असतात. तसं पाहिलं तर इथं गिराईक देखील मोठं असतं असं मालकाचं चालकाचं म्हणणं आहे. मात्र याच ठिकाणी बसून जर 8 तारखेला हा कट रचला असेल आणि कशा पद्धतीनं प्लॅन केला गेला काय केला गेला या सगळ्या गोष्टी जर या ठिकाणी घडल्या असतील तर या हॉटेलला देखील तेवढंच लोकांच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्व आहे. नेमका हॉटेलचे मालक माझ्यासोबत आहे. काय घडलं होतं 8 तारखेला आणि कोण कोण आलं होतं काय तुम्हाला तशा पद्धतीने सुरुवातीला अंदाज आला का आणि नंतर कधी कळलं हे सगळं? नाही, भरपूर गिराईक होतं त्याच्यामुळे आम्हाला माहीत पण नव्हते तेच म्हणून. हां अच्छा, कधी कळलं सगळं माहिती? भरपूर कस्टमर असते त्याच्यामुळं काही मिळच नाही आम्हाला. अच्छा, कधी कळालं हे सगळं? हे कळालं की ज्यावेळेस साहेब लोक आले इथं त्यावेळेस कळालं. अच्छा, कोण कोण आले होते, किती वेळ तपासणी केली, काय काय मागितलं तुमच्याकडं? ते साहेब लोकांचं नाव नाही मला माहिती. साहेब लोक आले तर साहेब लोकांना कॅमेऱ्यामधली रेकॉर्डिंग मागितली तर आम्ही रेकॉर्डिंग दिली त्यांना. हां, तुमची चौकशी काय केली का? काही नाही, त्यांना ते म्हणले फक्त आम्हाला कॅमेऱ्यातली रेकॉर्डिंग पाहिजे. त्यांना कॅमेऱ्यामधली रेकॉर्डिंग दिली आणि 13 तारखेला साहेब लोक आले होते. 13 तारखेला रेकॉर्डिंग बघितली तर 20 दिवसाची रेकॉर्डिंग होती. तर 24 तारखेपर्यंत रेकॉर्डिंग त्यांना सापडली त्याच्यामध्ये. हां, हार्ड डिस्क वगैरे त्यांनी परत घेतली की चौकशीसाठी काय तशी? नाही, तसं काही नाही. 24 तारखेपर्यंत घेतलं रेकॉर्डिंग बघितली तर पाठीमागली नाही सापडले तर काहीच म्हणले नाहीत नंतर. बरं, सुदर्शन घुलेला त्यांना तुम्ही ओळखता का? याच्या अगोदर ते कधी आले होते का फक्त रस्त्याच्याकडे असल्यामुळे जेवायला चांगलं भेटतं म्हणून आले होते? हां, नाही, आधी आमची ओळख नव्हती, काय पण नव्हती. हां, भरपूर कस्टमर असतात त्याच्यामुळे आम्ही पण गिरायकासोबत जास्त बोलत नाहीत, काही नाहीत. हां, पण किती वेळ बसले होते त्या दिवशी? काय गिराईक वगैरे त्या कुठल्या नावाने बिल वगैरे भेटलं होतं असं काय होतं का तिथं? जेवायला आले, 2 चिकन हंडे सांगितले, जेवण केले आणि गेले. किती जण होते सगळे? ते 6-7 लोक होते. 6-7 लोक होते. काय बिल किती झालं होतं आणि त्यावेळेस कोण होतं याच्यावरती? आम्ही दोघंच होतो, भाऊ. हां. अच्छा, किती वेळ थांबले होते ते सगळे इथं? ते अर्धा तास होते. अर्धा पाऊण तासापेक्षा जास्त वेळ? हो. अच्छा, मग आता जर पोलीस ज्यावेळेस इथं आले, तपास वगैरे केला, तपास केल्यानंतर तुमच्याकडेही विचारपूस केली कोण आले होते, कसे आले होते, त्यानंतर आता काय या सगळेजण तिरंगा धाबा कोणता आहे हे सगळं विचारत आहे. आता तुम्हाला कशा पद्धतीने याकडे पाहिलं जातं आणि हे जर अशा पद्धतीने कट रचला असेल किंवा असे गुन्हेगारीचे लोक जे येत असतील, CCTV फुटेज आहे, तुम्ही CCTV तर पोलिसांना देऊन टाकलं, CCTV ताब्यात त्यांच्याकडे तपासही करेल आता CCTVच्या माध्यमातून. मात्र आता त्यानंतर लोकांचे गिराईक वगैरे येत आहेत कारण की काय कमी जास्त झालं त्याच्यामध्ये? नाही, काही नाही, येतात गिराईक येतात. अच्छा. हां, इथं भरपूर लोक असतात त्याच्यामुळे आम्हाला तरी काय माहिती असं पुढे त्यांचा प्लॅन आहे म्हणून. कोण कुठला आहे काय? हां, काही सांगता येणार नाही. अच्छा, आपण पाहतो हे मालक आहे त्या धाब्याचे आणि याच धाब्यावरती विशेषतः त्यांनी जे काय खाण्यासाठी मागितलं होतं त्याचा देखील त्या मालकांनी उल्लेख केलेला आहे. आणि इथं अर्धा ते पाऊण तास याच धाब्यावरती बसले होते. 8 तारखेचा हा सगळा घडलेला प्रकार आहे आणि 8 तारखेच्या नंतर 9 तारखेला संतोष देशमुख यांचं अपहरण झालं. अपहरण झाल्यानंतर अवघ्या 3 तासामध्ये त्यांची निगूढ पद्धतीने हत्या देखील करण्यात आली आणि त्यानंतर ज्या पद्धतीने त्यांना मारहाण करण्यात आली होती त्यावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप व्यक्त केला गेला. एकूण हे जे गुन्हेगार आहेत यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. मोर्चे देखील महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी निघाले. मात्र जो संतोष देशमुख हत्येचा जो कट आहे तो याच धाब्यावरती इथंच जेवण करत असताना रचल्याचा जो काही संशय आहे तो CIDला होता. CIDचे तपासी अधिकारी आहेत या ठिकाणी आले, इथलं CCTV देखील पाहिलं, तपास देखील केला.
त्यामुळे एकंदरीतच संतोष देशमुख हत्या प्रकरण महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी गाजत असताना जर तो कट याच ठिकाणावर रचला असेल आणि जर याच ठिकाणाहून त्या सर्वांनी एकत्रित बसून कशा पद्धतीने त्या संपूर्ण गुन्ह्याला अंजाम द्यायचा याचं जर ठरवलं असेल तर साहजिकच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अगोदर या कटामध्ये कोण कोण सहभागी होतं, कशा पद्धतीने केलं जात होतं हे पोलीस तपासामध्ये समोर येणार आहे. मात्र एकंदरीतच ही संघटित गुन्हेगारीची जी काही प्रवृत्ती आहे आणि त्या संघटित गुन्हेगारीमधून एवढं मोठं कृत्य झालं, माणुसकीला काळीमा फासणार म्हणजे अशा पद्धतीने या अगोदर कोणाचीही हत्या केली नसेल, ती हत्या केली गेली. त्याचं वर्णन सगळ्या नेत्यांनी देखील केलं होतं. सुरेश दसांनी देखील या संदर्भामध्ये अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीनं त्या संपूर्ण प्रकरणाचं वर्णन केलं, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं. का तर अतिशय निर्घृण पद्धतीने त्या संतोष देशमुख यांचा खून केलेला होता. त्या प्रकरणातील जवळपास जे 8 आरोपी आहेत ते 8 आरोपीपैकी 7 आरोपी अटक आहेत. तर एक जो आरोपी आहे कृष्णा आंधळे हा फरार आहे. सुरुवातीला जो केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये 7 आरोपींची संख्या होती. मात्र तपासामध्ये जो लोकेशन देणारा होता सिद्धार्थ घुले तो देखील त्यानंतर आला आणि खंडणी प्रकरणातील असलेले वाल्मिक कराड यांना देखील या हत्येचा कट आहे का या दृष्टिकोनातून तपास सुरू आहे. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर संतोष देशमुख हत्ये प्रकरणामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, त्याचबरोबर महेश केदार आणि जयराम चाटे यांच्यासह कृष्णा आंधळे जो काही अद्यापपर्यंत फरार आहे तो अद्याप अटकेत नाही. गेल्या अनेक दिवसापासून पोलिसाला गुंगारा देतोय. मात्र या सर्वांनी बसून म्हणजे 7 जण सुरुवातीला होते, त्यापैकी 6 जणांनी याच धाब्यावरती बसून तशा पद्धतीचा कट रचल्याचा देखील संशय आहे. आणि आता जसं की हॉटेलच्या मालकांनी सांगितलं की इथं बसून त्यांनी ऑर्डर दिली, इथं बसून ऑर्डर दिल्यानंतर जेवणही केलं आणि जेवण करत असताना काय चर्चा होती आम्ही काय ऐकलं नाही. का तर प्रत्येक वेळेस इथं गिराईक येतात, आल्यानंतर बसतात. नेहमीचं वर्दळीचं ठिकाण आहे, राष्ट्रीय महामार्गावरचं हे हॉटेल असल्याकारणानं कोण कुठला येतो, जेवण मागितल्यानंतर देणं इथपर्यंतची हॉटेल मालकाची जी काही जबाबदारी आहे, जे काही काम आहे तेवढं त्यांनी केलेलं होतं. मात्र त्यांना देखील धक्का बसला की आपल्याच हॉटेलवरती बसून अशा पद्धतीने काही प्रकार घडला असू शकतो का, ज्या पद्धतीने तपास यंत्रणा CID चौकशी करतायत. त्यामुळे एकंदरीत या प्रकरणामध्ये जर कट अशा पद्धतीनं रचला असेल, अगोदरच सगळं प्लॅनिंग केलेलं असेल तर या जे गुन्हेगार आहेत यांना कठोर शासन झालं पाहिजे, त्याचसोबत फाशीची शिक्षा देखील झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली जाते.